नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्याची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2024। आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तो दिवस सुद्धा आहे 15 डिसेंबर 2024। तर अनेक विद्यार्थ्याचे ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करताना अनेक अडचणी येत आहेत, ठीक आहे, आणि त्यांना वेबसाईट पण माहीत नाही, त्यांच्याकडे बुक्ससुद्धा अवेलेबल नाहीत, अशा अनेक अडचणी येत आहेत। त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत की ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायची तारीख वाढली आहे का नाही ते आपण चेक करणार आहोत। त्याच्यासाठी तुमच्या स्वतःच्या स्मार्टफोनवरून कुठल्याही ब्राउझरवर तुम्हाला होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्याची ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं आहे asm.ycmu.org.in। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मी सुद्धा टाईप केलेलं आहे asm.ycmu.org.in। टाईप केल्यानंतर सर्च करायचे आहे तुम्हाला, ओके। तर डायरेक्ट तुम्ही एक तर सर्च रिझल्ट आल्यानंतर खाली रिझल्टवर बटन दाबून तुम्ही चेक करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटच्या होम पेजवर तुम्ही जाऊन पोहोचता। आता ती डायरेक्टच आपण होम पेजवर जाऊन पोहोचलेलो आहे। तर ह्याच्यावर इथे चेक करणार आहोत आपण की शेवटची तारीख वाढलेली आहे का नाही। तर थोडंसं झूम करूया, तर तुम्ही इथं पाहू शकता का, हां, तर इथं स्क्रॉल होत आहे, तुम्हाला दिसत आहे। एक मिनिट पूर्ण येऊ द्यायला, ओके, हां, एक मिनिट, ठीक आहे, हां। तर इथं स्क्रॉल दिसत आहे तुम्हाला, लास्ट डेट टू सबमिट होम असाइनमेंट इज 21 डिसेंबर 2024। तर सगळ्यात खुशखबर आहे, सगळ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे की शेवटची तारीख होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायची वाढवण्यात आलेली आहे, वाढलेली आहे, एक्सटेंड झालेली आहे, ठीक आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। नवीन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्याची शेवटची तारीख आहे 21 डिसेंबर 2024। तुम्हाला दिसत आहे, स्क्रोल होत आहे ते तारीख, ओके। आणि एक ऑफिशियल तुम्हाला दाखवतो, आणि एक दाखवतो, इथं खाली घ्यायचं तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये, ह्याच्यामध्ये लिस्ट ऑफ कोर्सेस इनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट ऑनलाइन, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। एक मिनिट, हां, लिस्ट ऑफ कोर्सेस इनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट्स ऑनलाइन, ह्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी स्क्रीन येईल त्याच्यावर दिसत आहे तुम्हाला की कोणकोणत्या कोर्सला होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायचं आहे त्याची यादी आहे। ही यादी आपण अगोदरसुद्धा बघितलेलं आहे, आणि एकदा यादी बघण्याचं कारण की ह्या यादीच्या कोर्सेस जे आहेत त्या कोर्सेसच्या पुढीसुद्धा त्या कोर्सेसच्या पुढी होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन शेवटची तारीख दाखवलेली असते, ठीक आहे। मग त्या बी तारखेत आपण बदल झालेला आहे का पाहू। तर इथे 1 नंबरला तुम्ही पाहत आहात, प्रोग्राम कोड आहे M117, M.Com आहे। तर ह्याच्या पुढे तुम्ही पाहू शकता लास्ट डेट 21 डिसेंबर 2024, म्हणजे बरोबर आहे, कन्फर्म झालेलं आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायची तारीख 21 डिसेंबर 2024 झालेली आहे, कन्फर्म झालं, ठीक आहे। इतरही कोर्सेस तुम्ही बघू शकता, आता सर्व कोर्सेसचं काही वाचून दाखवत नाही, बरं जवळपास ह्या यादीमध्ये जेवढे काही कोर्सेस होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करण्याकरता ऑथोराईज केलेले आहेत त्या सर्वच कोर्सेसची शेवटची तारीख आहे 21 डिसेंबर 2024, ठीक आहे। 1 नंबरपासून तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता। प्रत्येकाच्या पुढे दिले तुम्हाला स्टेटस, जी कोर्सेसचं ऑनलाइन होम असाइनमेंट स्टार्ट झालेलं आहे त्याच्या पुढे स्टार्टेड लिहिलेलं आहे स्टेटसमध्ये, त्याच्या पुढे स्टार्ट डेट लिहिलेली आहे आणि लास्ट डेट पण लिहिलेली आहे। ही तिन्ही गोष्टी बघायचं आहे तुम्हाला। तुमचा प्रोग्राम कोड बघायचा आहे, तुमच्या प्रोग्रामचं नाव बघायचं आहे, स्टेटस स्टार्टेड झालेलं आहे का बघायचं आहे, स्टार्ट डेट झाले कोणती आहे आणि लास्ट डेट कोणती आहे पाहायचं आहे, ठीक आहे। तर 1 नंबर 2 नंबर स्टार्ट झालेला आहे, 3 नंबर स्टार्ट, 4 नंबरचं आणि स्टार्ट झालेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्या पुढे नॉट स्टार्टेड लिहिलेलं आहे, ध्यानात करायचं आहे।
आपण काय करतो, व्हिडिओ पूर्ण पाहतच नाही. ठीक आहे, डायरेक्ट कमेंट करतो. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. ज्या कोर्सेसचं होम असाइनमेंट चालू झालेलं आहे त्याच्या पुढे स्टार्ट डेट, लास्ट डेट लिहिलेलं आहे. हे प्रत्येक वेळा तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता. तुम्हाला वेबसाईट सांगितलेली आहे मी. आता 4 नंबरचं नॉट स्टार्टेड दाखवत आहे आणि ती चालू झालेलं नाही. तुम्हाला इथंच कळते, कमेंट करायची आवश्यकता नाही. कमेंट केलं तर काही हरकत नाही, मी उत्तर देईन. परंतु तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवत आहे ना, मग व्हिडिओ पूर्ण बघितलेला तुमचं अनेक डाऊटची तुम्हाला उत्तरे मिळून जातात, शंकाचं समाधान मिळून जातात. ठीक आहे. 5 नंबरचं चालू आहे, 6 नंबरचं आणि चालू झालेलं नाही. नॉट स्टार्टेड स्टेटस लिहित आहे. जर स्टार्ट झालं तर स्टार्ट डेट पण येईल, लास्ट डेट पण येईल. बाकी जेवढे काही कोर्सेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, आता हळूहळू स्क्रॉल करून दाखवतो मी. तर ज्यांचे सध्या चालू आहे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं, त्या सर्वच कोर्सेसची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2024 झालेली आहे. ओके. हां, हे पाहू शकता तुम्ही. सर्व यादी मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये. ओके. तुम्ही पॉज करून सुद्धा बघू शकता. ओके. ठीक आहे. सेमिस्टर, प्रत्येक सेमिस्टर वाईज दिलेलं आहे की खूप चांगली गोष्ट केली आहे या यादीमध्ये की तुम्हाला शंका राहणार नाही. प्रोग्राम कोड दिलेला आहे, प्रोग्रामचं नाव आणि सेमिस्टरसुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या सेमिस्टरचं सुद्धा चालू झालेलं आहे का नाही. आता एखाद्याचं MA हिस्ट्री आहे, फर्स्ट सेमिस्टर आहे, थर्ड सेमिस्टर आहे, तर फर्स्टवाल्याचं बी चालू झालं आहे का नाही, थर्डवाल्याचं की चालू झालं का नाही, याचा अलग अलग त्यांनी आपलं दाखवलेलं आहे. ठीक आहे, सेपरेट दाखवलेलं आहे. ओके. तर सगळ्याचे 21 डिसेंबर 2024 आहे. ओके. ठीक आहे. पाहून घ्या ही यादी. बॅक घेऊया. ऑफिशियल वेबसाईटवर नेहमी बघत राहायचे तुम्हाला. ऑफिशियल जे होम असाइनमेंट सबमिशन करायची जी ऑफिशियल वेबसाईट आहे asm.ycmou.org.in, ह्या वेबसाईटवर प्रत्येक वेळी जायचं आहे तुम्हाला आणि स्टेटस चेक करत राहायचं आहे तुमच्या कोर्सेसचं. तसेच तुम्हाला अपलोडसुद्धा ह्याच वेबसाईटवर येऊन अपलोड करण्यासाठी इथं तुम्हाला स्टुडंट लॉग इन दिलेलं आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय म्हणले, हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर येस करायचं आहे. हां, येस करून PRN नंबर, पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे, परत स्टुडंट लॉग इनवर जायचं आहे. इथं नो करायचं आहे. हां, नो केल्यानंतर तुम्हाला काय केलं, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा PRN नंबर मागणार आहे ना. PRN नंबर तुम्ही ऑलरेडी, जर तुम्ही सेकंड इयरला ॲडमिशन असेल तुमचं, तर तुमच्याकडं फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरच्या हॉल तिकीटवर, मार्क मेमोवर तुम्हाला 16 अंकी PRN नंबर दिसेल. तो PRN नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. जर तुम्ही नवीन ॲडमिशन घेतलेलं असेल 2024-25 वर्षामध्ये फर्स्ट इयरला तुमचं फर्स्ट सेमिस्टर असेल, तर तुमचा PRN नंबर तुमच्या मोबाईलवर, तुमच्या ईमेल IDवर SMS-द्वारे, ईमेलद्वारे तुम्हाला कळविण्यात येणार आहे. आणि इन केस काही कारणास्तव तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर आलं नसेल किंवा तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर तुम्ही दुसऱ्याचा दिला असेल, तर तुम्ही तुमच्या स्टडी सेंटरला सुद्धा फोन करायचं आहे. कारण स्टडी सेंटरवर तुमच्या PRN नंबरची यादी पाठवली जाते विद्यापीठाकडून आणि त्याचे प्रिंटआउट काढून स्टडी सेंटरच्या सरांकडे असतात. तर तुम्हाला स्टडी सेंटरच्या सरांना फोन करायचं आहे किंवा व्यक्तिगत स्वतः जायचं आहे स्टडी सेंटरवर आणि तुमचं नाव सांगून तुमचा PRN नंबर त्यांच्याकडून घ्यायचा आहे आणि इथे येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. PRN नंबर टाकून व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचे डिटेल्स येतील स्क्रीनवर, ती कन्फर्म करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचा कोर्स कोणता आहे, सेमिस्टर कोणता आहे, तुमचं नाव, हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. ABC ID वगैरे मागितलं तर ABC ID द्यायचं आहे. ABC ID नसेल तर क्रिएट करायचं आहे. यूट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत ABC ID कसं तयार करायचं. ABC ID कंपल्सरी आहे. नसेल तर काढून घ्यायचं आहे लवकरात लवकर आणि ABC ID कंपल्सरी टाकायचं आहे. परत वापस लॉग इन येऊन परत टाकायचं. जर तयार नसेल तर तयार झाल्यावर ID घेऊन परत त्याच्यात लॉग इन येऊन व्हेरीफाय करून टाकायचं आहे. ओके. ऑलरेडी जर व्हेरीफाय केलेले लोक असतील आपल्याकडे तर त्यांचं काही अडचण नाही. लॉग इन करून त्यांनी त्यांचे डिटेल्स व्हेरीफाय करून डायरेक्ट अपलोड करायला सुरू करू शकतात. पहिल्यांदा आन्सर शीट डाउनलोड करून घ्यायचं आहे, ते लिहायचं आहे, पुन्हा ती आन्सर शीट सेव्ह करायचं आणि पुन्हा अपलोड करायचं आहे. ही सर्व काम ह्या एकाच वेबसाईटवर करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही.
व्हिडिओ आपले बरेच स्टुडंट व्हिडिओ पाहतात पर लाईक करत नाही. लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईबच्या बटनाच्या बाजूला एक घंटी दिसते, त्या घंटीवर क्लिक करायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं. ह्यानं काय होते की मी जेव्हा काय व्हिडिओ अपलोड करील लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. नाहीतर काय होतं, आपण सबस्क्राईब करतो, चांगली गोष्ट आहे, पण सबस्क्राईब करून ते बाजूची घंटी दाबना गेल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येतच नाही. तर बाजूची घंटी दाबणं आवश्यक आहे. घंटी दाबलं की त्याच्या पुढे 2-3 ऑप्शन येतात, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं. तर ज्यांना काय होईल की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.